निखिलगुणनिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्यापिपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दाविधेयं नवजलधरकायं नौलक्ष्मीसहायं ध्यायेन्नरसिंहमरुरवित्रिनेत्रं जानुप्रसक्तकलिरुमथापराभ्यां चक्रं नरञ्चरितं प्रियासमेतं दिग्मांशपट्यधिकतेजसमग्रशक्तिं जन्माद्यस्य दोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखं सत्कारणाय विरताय नमो नमस्ते। अभ्रमं भङ्गरहितम् अजरं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं नौमि न्यायसुधादिकुरुजयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्जीवरान् श्रीवादिराजानपि वन्दे अहं सवरान् प्रभुत्वं गुरुं वैरब्जवारानधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसद्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्द्रं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधार्तान् शास्त्रेषु पारदृष्ट्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजेत्। विद्यापीठविधातारं विद्यावारिचन्द्रं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्याफलिष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम्। नरक चतुर्दशीचा पर्वकाळ, अधर्मावर धर्माचा विजय असा हा अत्यंत श्रेष्ठ दिवस। सत्यभामा माता पारिजातकासाठी नाराज होतात, सगळ्यांना कथा माहिती आहे। भगवंत हे रैवत पर्वतावर विराजमान होतात सत्यभामानिशी। रैवत पर्वत जे आहे त्या पर्वतावरती भगवंत सत्यभामा माता हे विराजमान असताना त्या पर्वतावर समस्त देवतागण येतात। देवता हे ते सर्वजण आल्यावर भगवंताला प्रार्थना करतात की बाबा आम्ही युद्धात हारलोत, सर्वत्र नरकासुराची सध्या सत्ता आहे, आमचं रक्षण करावं। जेव्हा इंद्रदेवांवर संकट येतं तेव्हा काय होतं तर तेव्हा स्वर्ग हा ताब्यातून निघून जातो, ताबा नसतो स्वर्गावर। इंद्र पदवी गेली, देवता हरले। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंत्रिमंडळामध्ये प्रधानमंत्र्याने जर का राजीनामा दिला तर समस्त मंत्रिमंडळाचा राजीनामा गृहीत धरला जातो। अगदी त्याच पद्धतीने इंद्राचा पराभव समस्त देवतांचा पराभव गृहीत धरला जातो। असे असताना त्या स्वर्गावर, त्या स्वर्गलोकावर नरकासुराने आधिपत्य गाजवलं आणि आधिपत्य गाजवल्यावर स्वर्गातील सर्वात श्रेष्ठ अशी अप्सरांपैकी एक असलेले उर्वशी मातेला नरकासुर म्हणतात, तू माझी व्हावीस अशी कामना आहे माझी। तेव्हा उर्वशी माता म्हणते की बाबा नरकासुरा, तुला जेव्हा यज्ञामध्ये आहुती प्राप्त होईल तेव्हा मी तुझी होईल। बघा किती चतुर आहेत। जेव्हा तुला यज्ञामध्ये आहुती प्राप्त होईल तेव्हा मी तुझी होईल, तोपर्यंत काही मी तुझी होणार नाही। तेव्हा नरकासुर बद्रिकाश्रमामध्ये जातात। बद्रिकाश्रमामध्ये गेल्यावर तिथं असलेल्या सर्व ऋषीमुनींना त्रास देतात। जाऊन पहिल्यांदा म्हणतात की बाबा माझ्या प्रीत्यर्थ, माझ्यासाठी, माझ्या प्रीत्यर्थ तुम्ही यज्ञामध्ये आहुती द्या। सर्व ऋषीमुनी नकार देतात। तेव्हा हा नरकासुर सर्व ऋषीमुनींना त्रास देतो व शेवटी हे सर्व ऋषीमुनी कदरून त्याच्या त्रासाने त्रस्त होऊन रैवत पर्वतावर विराजमान असलेल्या सत्यभामा समेत विराजमान असलेल्या भगवंताजवळ येतात
व भगवंताला प्रार्थना करतात, भगवंता या नरकासुरामुळे सर्वत्र अधर्म होत आहे, भगवंता तुम्ही स्तोत्र, पुराणोक्त, वेदोक्त, शास्त्रोक्त, तंत्रोक्त इत्यादी गोष्टींनी आपणच प्रतिपाद्य आहात, तेव्हा भगवंता आम्ही प्रार्थना करतो आपणच या नरकासुराचा आता वध करावा व आमच्या सर्वांचं रक्षण करावं। अशी प्रार्थना केल्यावर भगवंत म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, मी अवश्य याचा संहार करेल। भगवंत सत्यभामानिशी गरुडावर विराजमान होऊन वायव्य दिशेला निघतात, तेव्हा दूरपर्यंत रुद्रादी देवता भगवंताच्या मागे येतात। तेव्हा भगवंत मागे दूरपर्यंत येत असलेल्या वज्रधारण केलेल्या अशा इंद्राला पाहून म्हणतात, तुम्ही सर्व देवता आता इथून माघारी आपापल्या लोकात निघून जा, मी नरकासुराचा वध सुनिश्चित करणार आहे। असं सांगून भगवंत वायव्य दिशेला खूप दूरपर्यंत निघून जातात। इकडे नरकासुराने ब्रह्मदेवाला उद्देशून तपश्चर्या केलेली असती, त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याला प्रत्यक्ष होतात। अवध्यत्व वर मागतो हा नरकासूर, ब्रह्मदेव त्याला अवध्यत्व वर देतात, युद्धात तुला कोणीही हरू शकणार नाही असा देखील त्याला एक विशेष वर देतात। नरकासुरानं स्वतःला नुसता वर नाही मागितला, सकल मंत्रिमंडळासाठीच मागितला। बघा, नरकासुराचे जे अमात्य मंत्री होते ते देखील अजेयत्व व अवध्यत्व यांनी युक्त होते, या वरदानांनी युक्त होते, अजेयत्व व अवध्यत्व। त्यामुळे ते प्रचंड बलवान होते मंत्रिमंडळ त्यांचं। नरकासुराला त्याच्या अवध्यत्व अजेयत्व असलेल्या मंत्र्यांना मारण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाने दिले होते। बघा, जर का मंत्रिमंडळ अजेय असेल, अवध्य असेल तर राजाला धोका आहे, सत्ता पालट होऊ शकते। त्याच्यामुळे त्या अजेयत्व व अवध्यत्व असलेल्या मंत्र्यांचा मृत्यू कोणाच्या ताब्यात दिलाय, म्हणजे बाबा नरकासुरा तू जर का त्यांना मारून टाकलं तर ते मरतील, नाही तर ते मरणार नाहीत, असा वरदान त्या मंत्र्यांना दिला होता। वराहरूपी विष्णू भगवान जे आहेत, वराह अवतार, आपण तिरुपतीला जातो, श्वेत वराह मंदिर आहे, भगवान वराहाचं विशेष सन्निधान आहे तिकडे। त्याच भूदेवीचे पती असलेले वराहदेव, त्या वराहदेवांचाच पुत्र हा नरकासूर। या नरकासुरास ब्रह्मदेवाने प्रागज्योतिषपूर नावाची नगरी दिली। ती ब्रह्मदेवाने त्या नरकासुराला प्रदान केली। कशामुळे केली? त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन। स्वतः ब्रह्मदेव राहिले व त्यांनी त्या ठिकाणी अनेक नक्षत्रांची निर्मिती केली। तेव्हापासून या नगरीला प्राक ज्योतिषपूर असे नाव पडले। या नगरीत दुसरे कोणीही प्रवेश करू शकत नव्हते। या नगरीची जी बांधणी होती ती फार प्रचंड संरक्षणाला सुरक्षितता डोक्यामध्ये ठेवून, जागरूकता ठेवून की बाबा आतमध्ये राहणारा व्यक्ती हा सुरक्षित राहावा, सेफ राहावा, या हिशोबाने बुद्धीमध्ये ठेवून, डोक्यामध्ये ही भावना ठेवूनच त्या ज्योतिषपुराची, त्या प्राग ज्योतिषपुराची निर्मिती झालेली। बघा किती सिक्युरिटी कशी असावी तो बघा। त्या प्राग ज्योतिषपुराच्या सभोवताली सराउंड गोल आकारामध्ये भव्य दिव्य असे पर्वत होते। ते पर्वत पार केल्यानंतर खंदक होतं, मोठ्याच्या मोठं खंदक पाण्याचं। त्या खंदकामध्ये हा पाणीय दुर्ग, त्यानंतर अत्यंत धारदार असे तलवारीच्या पात्याने युक्त 6000 पात्यांनी युक्त कवच त्या दुर्गाला होतं। त्या प्राग ज्योतिषपूर नगरीला 6000 पाती, लखलखित तलवारीच्या पाती जशा असाव्यात तशा धारदार पात्यांचं कवच होतं।
गिरिदुर्ग पात्यांचा दुर्ग, बघा त्याला किती कवच होतं, तर गिरिदुर्ग 1, पात्यांचा दुर्ग 2, जलदुर्ग जे होतं ते 3, पानीय दुर्ग ज्याला आपण म्हणतो, हे कोणीही पार करू शकणार नाही असा तो अभेद्य दुर्ग ब्रह्मदेवाने निर्माण केलेला, त्याला प्राग ज्योतिष्यपूर असं म्हणतात. ब्रह्मदेवाची विशेष तपश्चर्या केल्यामुळे त्याला हे सर्व काही प्राप्त झालं. त्या प्राग ज्योतिषपुरामध्ये आता या नरकासुराची सत्ता चालू झाली. या नरकासुराला स्वतः मी ब्रह्मदेव आहे असे वाटू लागले व स्वतःचे जे 5 मंत्री आहेत, कोणते, तर पीठम, पुरम, निशुंभ, हयग्रीव, महासुर, हे जे आहेत हे सर्व लोकपालक आहेत आणि मी ब्रह्म आहे असं वाटायला सुरुवात झाली. असा समज तो करू लागला. श्रीकृष्ण परमात्मा त्या नरकासुराचा संहार करण्यासाठी गरुडावर बसून सत्यभामानिशी निघाले. प्राग्ज्योतिषपुराजवळ आले तेव्हा स्वतःच्या गदेने सुरुवातीला जे पर्वत कवच आहे, गिरिदुर्ग ज्याला म्हणतायत, त्या नगरीला सभोवताली जे पर्वतांनी वेढलेलं आहे त्या पर्वतांना भगवंताने स्वतःच्या गदेने फोडून टाकले व चूर्ण केले, पावडर सारखे करून टाकलं. पर्वताची तटबंदी फोडल्यानंतर पानीय दुर्ग जे आहे, जलखंडक होते, त्यासाठी वायव्यास्त्राचा प्रयोग केला व सर्व पाणी हे शोषून घेतले, वाळून टाकले व त्यानंतर भगवंत तीक्ष्ण धारदार पाती 6000 पातींनी जे कवच लावलेलं होतं त्या प्राग ज्योतिषपुरांना ते स्वतःच्या तलवारीने तोडून टाकले. हे जे पंचजन आहेत, मूर, पीठ, निशुंभ, हयग्रीव, पंचजन, जेव्हा भगवंतानं तलवारीच्या पात्यासारखं तीक्ष्ण असलेलं त्या प्राग ज्योतिषपुराचं जे रक्षा कवच होतं ते तोडलं, त्याच्यानंतर मूर, पीठ, निशुंभ, हयग्रीव व पंचजन ही जी मंत्रिमंडळ आहे, हे मंत्रिमंडळ दगड धोंडे भगवंतावर वर्षाव करत भगवंतावर चालून आले. तेव्हा भगवंताने त्या सर्वांचा शिरच्छेद केला व सर्वजण मृत्यूस प्राप्त झाले. या सर्व मंत्र्यांना प्रत्येकी 7 पुत्र होते. 7 गुणिले 5 बरोबर 35 पुत्र होते एकूण. ते सर्व रुद्रदेवाच्या वराने अवध्य होते. ते शस्त्रास्त्राचा मारा करत भगवंतासोबत युद्ध करण्यासाठी आले. अशा पुत्रांवर भगवंताने बाण सोडून त्यांना सगळ्यांना यमसदनी पाठवून दिले. श्रीकृष्ण परमात्म्याने नरकासुराच्या मंत्र्यांचे 7 एकूण प्रत्येकी 7 एकूण 35 असे 35च्या 35 पुत्र यमसदनी झाले. भगवंत आपल्याशी युद्ध करण्यासाठी येत आहे हे कळाल्यावर नरकासुर 30 अक्षौहिणी सेना घेऊन निघाला. जेव्हा 30 अक्षौहिणी सेना भगवंतावर चालून आली तेव्हा सेनेतील 1/4 भाग हा गरुडाने संपवून टाकला. भगवंताने उर्वरित सेना संपवली. भगवंत अस्त्रप्रयोग करत होता. भगवंताने देखील बाण मारत नरकासुरासोबत युद्ध केले आणि त्याच्या अस्त्र इत्यादींना मोडून तोडून टाकले. नरकासुराने शतघ्नी नावाची गदा भगवंतावर फेकून मारली. भगवंताचा देह हा अवच्छेद्य आहे. कोणीही भगवंताच्या देहाचा छेदन करू शकत नाही. म्हणून भागवतामध्ये सुरुवातीलाच म्हणतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. भगवंताचा देह सामान्य नाहीये. वंदे गोविंदमानंदम ज्ञानदेहं पतिं श्रियः श्रीमदानंद तीर्थाख्यम वल्लभम परमक्षरम. वंदे गोविंदमानंदम ज्ञानदेहं पतिं श्रियः. भगवंताचा देह हा नाशवान नाहीये. तथापि भगवंत असं दर्शवतो का, तर सत्याचं ज्ञान होऊ नये लवकर, योग्यतानुसार ज्ञान व्हावं. त्याच्यामुळे आपली योग्यताच नाहीये भगवंताला बघण्याची. अहो, अर्जुनासारख्यांना दिव्य चक्षु द्यावे लागले दर्शन भगवंताचं व्हावं याच्यासाठी. ते देखील दिव्य चक्षु भगवंतानंच दिले. असं असताना या नरकासुरानं जेव्हा शताग्नी गदेचा प्रहार केला, ती गदा भगवंतानं गिळून टाकली.
भगवंताला कधीही कष्ट होत नाहीत, वेदना होत नाहीत, श्रम होत नाहीत. तथापि भगवंताने स्वतः मी युद्ध करत दमलो आहे असं दर्शवलं. भगवंताला रक्त नाही, घाम नाही, काही नाही, मला श्रम होत आहेत असं दाखवल्याने श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाच्या वराने अजय असलेल्या नरकासुराच्या मंत्र्यांचा वध केला. त्यामुळे ब्रह्मदेवावरील निष्ठा डगमगू नये म्हणून ब्रह्मदेवाद्वारे नरकासुरास प्राप्त शताग्नी गदेचा प्रहार भगवंताने गिळून घेतला व मी थकलो आहे असं दर्शवलं. त्यामुळे नरकासुराला वाटले माझ्या गदेच्या प्रहाराने श्रीकृष्ण थकला आहे, बाबा मी श्रेष्ठ, ब्रह्मदेव श्रीकृष्णापेक्षा श्रेष्ठ आहेत ही भावना, ब्रह्म सर्वोत्तमत्व त्याच्या मनामध्ये स्थिर व्हावं व तो नरकासुर अंधनतमास जावा यासाठी भगवंतानं ती गदा गिळून घेतली. नंतर सत्यभामा मातेने शारंग नावाचं जे धनुष्य आहे भगवंताचं ते आणले व नरकासुरासोबत युद्ध करू लागले. त्या नरकासुराने सत्यभामा मातेसोबत युद्ध केले. सत्यभामा मातेवर विजय प्राप्त करण्याचा खूप प्रयत्न केला नरकासुराने, परंतु त्याला काही ते जमले नाही. सत्यभामा मातेसोबत युद्ध करत असताना सत्यभामा मातेने स्वतःचा पराक्रम दाखवत त्या नरकासुराला रथरहित केलं, आयुधरहित केलं. शेवटी नाईलाज असतो म्हणून नरकासुर आयुधरहित व रथरहित होऊन युद्ध करू लागला सत्यभामा मातेसोबत. सत्यभामा मातेचा दिव्य पराक्रम पाहून भगवंताला महाआनंद झाला. भगवंताने श्रीकृष्ण परमात्म्याने सत्यभामा मातेला आलिंगन दिले व त्याच वेळी नरकासुराने दुसरा रथ आणला व तेव्हा रथावर विराजमान होऊन नूतन आयुधानिशी शस्त्रास्त्रानिशी तो भगवंतावर शस्त्रास्त्रांचा प्रहार करत होता. शेवटी भगवंताने स्वतःच्या सुदर्शन चक्राने त्या नरकासुराचा शिरच्छेद केला व त्याला यमसदनी पाठवले. अशा प्रकारे भगवंताचा द्रोह जर का आपण केला तर शेवटी आपली गती काय, तर हीच गती. एकंदरीत काय, तो भगवंताच्या भक्ताला जर का कष्ट दिले, भगवत स्नेहींना किंवा भगवत तत्वचिंतन करणाऱ्यांना जर का आपण कष्ट दिले, धर्माचरण करणाऱ्याला जर का कष्ट दिले, ते शेवटी हीच गती, अंधनतमा. भगवंताद्वारे कठोर दंड इहलोकी नाही तर परलोकी जेव्हा केव्हा होईल ते आपल्या हातात. काही जण म्हणतात नरकासुर भगवंतामध्ये विलीन झाले. नरकासुर असुर आहेत, सुर नाहीत. त्यामुळे तदंतर्गत नरकासुराच्या मध्ये असलेले स्थित असलेले वायुदेव भगवंतामध्ये विलीन झाले. नरकासुर अंधनतमास प्राप्त झाला. हा जो नरकासुर आहे तो वायू आवेशामुळे त्या नरकासुरामध्ये वायुदेव होते म्हणून वराहदेव व भूदेवी अर्थात वराह भगवंत व भूदेवी यांच्या पुत्र रूपाने हा नरकासुर जन्माला आला होता. जर का त्याच्यामध्ये वायुदेवांचं सन्निधान नसतं तर हा नरकासुर काही वराह देवाच्या व भूदेवीच्या पुत्र रूपाने जन्माला आला नसता. हे जाणून घेतलं पाहिजे. वराह रूपी भगवंत व भूदेवी यांच्यामध्ये हा नरकासुर जन्माला आला. भूदेवीमध्ये विशेष करून महालक्ष्मीचा आवेश असल्यामुळे भगवंताच्या पत्नीचं स्थान त्या भूदेवीला प्राप्त झालेलं आहे. भूदेवीने नरकासुराने जे आदिती मातेचे कुंडल इत्यादी पळवलेले आहेत ते भगवंताच्या पायावर ठेवले व स्वतःचा पौत्र भगदत्त नातू त्याला देखील भगवंताच्या चरणी समर्पित केले. तेव्हा प्राग ज्योतिषपुरात त्या राज्याच्या राजगादीवर भगदत्ताचा राज्याभिषेक भगवंताने केला. भगदत्ताला सर्व किरातांच्या राजपदवीवर बसविले. नरकासुराने कुबेराकडून आणलेले जे सुप्रतीक नावाचा हत्ती होता जो कुबेराला रुद्रदेवाने दिला होता तो सुप्रतीक नावाचा हत्ती त्या भगदत्ताने घेतला. भगदत्ताला दिला कारण काय
तर कुबेराचाच अवतार हा भगदत्त आहे. अवतार धारण करण्यामागचं कारण हे रुद्रदेवाने दिलेला कुबेराला हत्ती आहे आशीर्वाद स्वरूपात. तो हत्ती पळवला या नरकासुराने. या नरकासुराने तो हत्ती पळवल्यामुळे त्या नरकासुराकडून हा हत्ती मी वापस घेण्यासाठी म्हणून जातो, ही भावना ठेवून कुबेर देवाने त्या नरकासुराच्या घरामध्ये जन्म घेतला भगदत्त नावाने. तेच हे भगदत्त ज्यांचा राज्याभिषेक भगवंत करतात व तो हत्ती सुप्रतीक नावाचा जो हत्ती आहे तो हत्ती भगवंत भगदत्ताचा सुपूर्द करतात. वराह पत्नी असलेल्या भूदेवीवर भगवंत विशेष अनुग्रह करतात. समुद्रातून उत्पन्न झालेले 6000 श्रेष्ठ गज भगवंत द्वारावतीस अर्थात द्वारकेस पाठवून देतात. सर्व गजांचे महत्व म्हणजे हे सर्व ऐरावताच्या कुळामध्ये जन्मास आलेले असतात. त्या प्रत्येकांना 4 दाता असतात, पांढरे शुभ्र वर्ण होते. असे हे सर्व गज श्रेष्ठ भगवंताने द्वारकेस पाठवून दिले. सर्व देवता गंधर्व इत्यादी जे आहेत त्यांच्याकडून जे काही नरकासुराने लुबाडले होते, ते जे काही हरले होते युद्धामध्ये, ते सर्वच्या सर्व रत्न राशी सुवर्ण इत्यादी भगवंतानं द्वारकेस पाठवून दिले. यांचं विस्तार किती होता, त्या सोन्याचा चांदीचा किती क्वांटिटी होती, तर 200 योजन विस्तृत सोनं रत्न होतं. सोनं आणि रत्न 200 योजन विस्तृत होतं. तेवढं द्वारकेत पाठवून दिलं. या नरकासुराने निर्वृत्तींना त्या देवतांना हरवून ते सर्व राक्षस स्वतःच्या सेवेमध्ये रुजू केले होते. त्या निवृत्ती संबंधी राक्षस जे आहेत, निवृत्ती देवता संबंधी राक्षस, त्या सर्व राक्षसांना अर्थात निवृत्ती देवतांच्या हाताखाली असलेले राक्षस, त्या सर्व राक्षसांच्या द्वारे हे सर्व सामान संपत्ती द्वारकेला पाठवण्यात आली. 8 ते 6000 हत्ती, असंख्य गोसंपदा, अशा प्रकारे महासंपत्ती भगवंताने द्वारकेमध्ये पाठवली. नरकासुराने अनेक राजांना हरवून लहान मुलींना उचलून आणले होते. या राजदोष त्यांची जे आहेत रजस्वला, ती पाळी पद्धत त्यांना अजून सुरू झाली नव्हती. हरिवंश टीकामध्ये या संदर्भात विशेष वर्णन येतं. या सर्व मुली उपवास इत्यादी व्रत करणाऱ्या होत्या. द्वेष्ट सहस या सर्व मुली उपास व्रत इत्यादी करणाऱ्या होत्या. हरिवंश टीकामध्ये खूप सुंदर सांगतात, या सर्वजण काशाय वस्त्र धारण करून नियतेंद्र असून व्रत उपास करत भगवंताच्या दर्शनासाठी तपश्चर्या करत होत्या. 16,000 ज्या राजकन्या होत्या त्यामध्ये काही देवकन्या होत्या, काही गंधर्व कन्या तर काही राजकन्या होत्या. अशा प्रकारे नरकासुराने सर्व या कन्यांना उचलून स्वतःच्या अंतःपुरामध्ये दडवून ठेवले होते. मुळात या 16,100 ज्या मुली आहेत त्या मुळात कोण आहेत, तर या हे सर्वजण अग्निपुत्र आहेत. त्यांनी महाघोर तप केलं व अग्निपुत्रांनी अत्यंत घोर तप केल्याने 16,100 यांनी तपश्चर्या केल्याने आम्हाला स्त्रीत्व प्राप्त व्हावं, आम्हाला भगवंताची पत्नी व्हायचं आहे, यासाठी कन्यत्व प्राप्त व्हावं, यासाठी या हेतूने कठोर तपश्चर्या केली. व वायुदेवाला उद्देशून तपश्चर्या केल्यावर वायुदेवाने प्रसन्न होऊन त्यांना कन्यत्व प्रदान केलं. सर्वजण बद्रिकाश्रमात गेले. बद्रिकाश्रमामध्ये वेदव्यास भगवंताची सेवा केली त्यांनी. त्यानंतर त्यांना अप्सरा स्त्रीत्व प्राप्त झाले. त्यानंतर त्यांपैकी काही राजकुळातल्या तर काही देवता गंधर्व यांच्यामध्ये जन्माला आल्या, यांच्या कुळात जन्माला आल्या. या सर्वांचं अपहरण या नरकासुराने केलं होतं. बघा, या ज्या नरकासुराने पळून आणलेल्या कन्या होत्या या मुळात अग्निपुत्र, यांचा स्वभाव जयंतादी देवतांसारखा होता. या सर्वांना भगवंताने
मेन्यामध्ये अर्थात पालखीमध्ये बसून द्वारकेला पाठवून दिले. श्रीकृष्णाने इंद्राचा 200 योजन उंच असणारा रत्नमय पर्वत आणि नित्य अमृत वर्षाव करणारे वरुणाचे छत्र गरुडावर चढवले. 200 योजन उंच असा हा रत्नमय पर्वत व श्वेत छत्र वरुणाचं, ज्याच्यातून अमृताचे तुषार भगवंताच्या अंगावर पडतील असे हे छत्र भगवंत गरुडावर ठेवून स्वर्गलोकामध्ये जातात. स्वर्गलोकामध्ये गेल्यावर भगवंताचं दिव्य स्वागत होतं. भगवंत सर्वप्रथम अदिती मातेच्या जवळ जाऊन अदिती मातेला तिचे दिव्य कुंडल प्रदान करतात. तेव्हा अदिती मातेला विस्मरण होतं की हा भगवंत आहे. स्वतःच्या पुत्रांना इतर देवतांना ज्या पद्धतीने अदिती माता आशीर्वाद देते त्या पद्धतीने अदिती माता भगवंताला देखील आशीर्वाद देते. सदानंदाची दात मध्ये असं म्हणतात ना, सच्चिदानंद हे जे म्हणले, सत म्हणजे निरदृष्ट, निरदृष्ट म्हणजे दुःखरहित आनंद, चित आत्म, देह म्हणजे ज्ञानस्वरूपी देह, उत्पत्तीरहित देह. भगवंताचा जो देह आहे तो उत्पत्तीरहित आहे, शक्तीने परिपूर्ण आहे, सुखस्वरूपी आहे. स्वर्गामध्ये नंदन नावाचं जे उद्यान आहे तिथं सत्यभामा मातेसोबत प्रवेश करतात. भगवंत व्यापक असल्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये त्या ठिकाणी विराजमान राहतात. ज्या ज्या वस्तू काही भगवंताने त्या नरकासुराच्या प्राग ज्योतिषपुरातून आणल्या होत्या त्या सर्वच्या सर्व द्वारकेत पाठवून देतात व इंद्रादी देवतांवर विशेष अनुग्रह करून भगवंत सत्यभामानिशी त्या स्वर्गातील नंदन नावाच्या बागेमध्ये रममाण होतात. सांगण्याचा अर्थ, ही कथा आजच्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी ही कथा श्रवण करण्यामागचा अर्थ, आपल्याला कुठल्याही प्रकारचं अधर्म आपल्या हातून घडू नये, पूर्ण श्रद्धेनं आपण चिंतन करावं, भगवंताचं स्मरण करावं. दीपावलीचा पर्व काळ आहे, कार्तिक स्नानाचा पर्व काळ आहे. सकाळी सर्वांनी कार्तिक स्नान केलेलंच असतं. त्यामुळे विशेष करून भगवंताचं चिंतन स्मरण सतत घडावं. हे भगवंता, आमच्या हातून कुठल्याही पद्धतीचा अधर्म घडू नये यासाठी आपण आमच्यावर विशेष अनुग्रह करा, विशेष कृपादृष्टी करा. आमच्या हृदयस्थ देखील एक नरकासूर आहे, आमच्या मनामध्ये देखील प्रचंड नरकासूर भरलेले आहेत, परंतु आमच्या हृदयामध्ये स्थित असलेले जे परमात्मा आहे, श्रीकृष्ण परमात्मा, आमच्या हृदयस्थ जे श्रीकृष्ण परमात्मा आहेत ते परमात्मा, तो परमात्मा या नरकासुराला मारण्यासाठी पुरेसा आहे. भगवंता, आपण आमच्या हृदयस्थ राहून आमच्या मनावर जे नरकासुराने पकड बसवलेली आहे, आमच्या मनाला जे कलुषित केलेलं आहे, त्या मनामध्ये विराजमान असलेल्या त्या नरकासुराचा वध भगवंता तुम्ही करा, ही प्रार्थना आपण करायला पाहिजे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहम करता हित करता तत्पूजा कर्म चाखिलम तथापि मत करता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्ति तत्फलमय्यम तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यस्वहारेवं विष्णुस्तुति कर सदा इदं ज्ञानम हरे पूजा हरे रेवदितुं सदा हरे धिनं च सर्वत्र इत्येवं न्यासोहारु स्मृता यः सर्वगुण संपूर्णः सर्वदोषि वर्जितः प्रियतां प्रीतेवालं विष्णोर्मे परम सुरता अनेन भावयत् पुण्यम् अवाप्नोतु गुरुर्नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.